मराठीमध्ये वाचू आपण. बापांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हाला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. बघा प्रियानो, आपण पित्याला ओळखतो. पित्याचं स्वरूप आपल्याला माहिती आहे, पित्याचं हृदय आपल्याला माहिती आहे, पित्याची प्रेम करण्याची वृत्ती आपल्याला माहिती आहे. पित्याला आपण बघितलं, पित्याला आपण त्या गोष्टी बघितलेल्या, पित्याचं ते कार्य आम्ही बघितलेलं आहे. आणि हे जर सगळं जर आम्ही बघितलेलं तर आमच्यामध्ये पण पित्याची ती प्रीती असावी, पित्याचं ते चांगुलपणाचं हृदय आमच्याकडे असावं, पित्याच्या त्या सर्व गोष्टी आमच्याकडे असाव्या जशा त्यांच्याकडे आहेत ऑलरेडी. तो म्हणत आहे की जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. नीतीने वागा, निंदकाच्या बैठकीमध्ये बसू नका, अशा कुठल्याच मार्गाला तुम्ही चालू नका जे मार्ग परमेश्वराला आवडत नाही. हालेलुया. आपण निंदकाच्या बैठकीमध्ये बसतो, सहज आपण कोणाची पण टिंगल मस्ती मजाक आपण करतो, कदाचित आपण एखाद्याच्या बद्दल चाहड्या पण करतो, परंतु ख्रिस्तालाही आवडत नाही. जो पुरुष निंदकाच्या बैठकीमध्ये बसतो, जो पापी जनाच्या मार्गाने चालतो, तो परमेश्वराला कधी आवडणार? परमेश्वराला आवडत नाही. अशा लोकांचा वीट आहे. म्हणून आज आम्ही सर्वजण परमेश्वराच्या संगतीमध्ये चालत असताना आमच्याकडे सगळ्यात मोठा हत्यार जर काही असेल तर ती आहे प्रीती. आमच्याकडे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती असलीच पाहिजे आमच्यामध्ये. ही आज्ञा आमच्यासाठी, ही आज्ञाला तुम्हाला फॉलो करावंच लागेल, या आज्ञाला घेऊन चालावं लागेल. जर तुमच्याकडे प्रीती आहे तर प्रीती तुम्हाला वाईट गोष्टी करून देणार नाही, प्रीती तुम्हाला खून करून देणार नाही, प्रीती तुम्हाला व्यभिचार करून देणार नाही, प्रीती तुम्हाला त्या वाईट मोहामध्ये पडून देणार नाही, प्रीती तुम्हाला त्या कुठल्याच कामामध्ये अडकून देणार नाही जे काम परमेश्वराला आवडत नाही. हालेलुया. म्हणून तुमच्यामध्ये प्रीती असावी. आणि तुमच्यामध्ये प्रीती सतत तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा लीडर, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे पवित्र आत्मा जो तुम्हाला लीड करतो. हालेलुया. त्याला मागा, पवित्र आत्मा तुम्हाला लीड करेल, तो तुम्हाला चालवेल. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मी कुठेतरी चुकतोय, पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की तू या ठिकाणी चुकतोय, तू या ठिकाणी चुकीचं काम करत आहेस, तर तू आज ख्रिस्ताच्या त्या गोष्टीकडे लक्ष दे, स्वतःच्या मनाच्या नाही, स्वतःच्या इच्छाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको, तर परमेश्वराच्या इच्छा काय आहेत, परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत, त्या गोष्टीकडे तू काय करायला पाहिजे? लक्ष द्यायला पाहिजे. 14 वचन आपण बघूया. हम जानते हैं कि हम मृत्यु से पार होकर जीवन में पहुंचे हैं, क्योंकि हम भाइयों से प्रेम रखते हैं. जो प्रेम नहीं रखता वह मृत्यु की दशा में रहता है. हालेलुया. जर तो प्रेमच करत नाही तर तो कसा आहे? मेलेल्यासारखं आहे. त्याचं जीवन नाहीच आहे, त्याच्या जीवनामध्ये कुठलाही अर्थ नाही, अर्थ शून्य आहे तो व्यक्ती. जर तुमच्यामध्ये प्रीती नाहीये, तुमच्यामध्ये आपुलकी नाही, तुमच्यामध्ये ती एकवटण्याची भावना नाही, तुमच्यामध्ये एकत्र करण्याची वृत्ती नाही, तुम्ही समेट करू शकत नाही एकमेकांसोबत, तर मग तुम्ही कसे आहात? मेलेले. तुम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत नाही प्रियानो. तुम्हाला जर ख्रिस्तामध्ये जिवंतपणा असायला पाहिजे तर मग तुम्हाला जिवंत असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं की मी जिवंत असावं तर ख्रिस्तामध्ये तुम्हाला जीवन जगावं लागेल. आणि ख्रिस्ताचं जीवन ते जीवन आहे ज्या जीवनामध्ये फक्त प्रीती आहे, ज्या जीवनामध्ये श्राप नाही, ज्या जीवनामध्ये इतरांबद्दल चाळणे नाही, ज्या जीवनामध्ये इतरांचे दोष काढणे नाही, त्या जीवनामध्ये फक्त क्षमा, प्रीती, दया, चांगुलपणा, इंद्रियदमन या सगळ्या गोष्टी नवगुणाने, नवफळाने परमेश्वराने तुम्हाला भरलेलं आहे. जर तुम्ही त्याचे अनुयायी आहात तर. हालेलुया. तुम्ही त्याला ओळखता, चांगल्या पद्धतीने त्याला तुम्ही जाणलेलं. हालेलुया. ही सगळ्यात मोठी आयडेंटिटी तुमच्यासाठी की तुम्ही ख्रिस्ताला ओळखता, त्याला जाणता, त्याची ओळख आहे तुम्हाला. तुम्ही बघा, ज्या ज्या वेळेस आपण या जगी दुनियादारीमध्ये फिरतो त्यावेळेस अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्याला दिसतात की ज्या आम्हाला निगेटिव्ह गोष्टीकडे घेऊन जातात. आपणच बघा, आपल्या आजूबाजूला जे मित्र आहेत, जो मित्र सर्कल आहे, तो आम्हाला ख्रिस्तापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. ते शिवीगाळ देणार, ते वाईट गोष्टी करणार, आपल्या देखील सगळ्या गोष्टी घडणार. आणि त्यावेळेस आपलं मन आतून खिन्न होतं की प्रभू या सगळ्या गोष्टीमध्ये मला पडायचं नाही. त्यावेळेस समजून जा की तुम्हाला कोणीतरी लीड करत आहे ज्याचं नाव पवित्र आत्मा. तर पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो की बाळा, तू या ठिकाणी उभा राहण्याच्या योग्यतेचं नाही, मी तुला या ठिकाणी आणलंच नाही, तुझी जागा नाहीच आहे, तू इथून बाजूला हो. स्वतःला आवरा, स्वतःला आवर घाला की चल माझ्या मनात परमेश्वराकडे कर. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वराचा आत्मा तुम्हाला लीड करतो आणि तो म्हणतो की चल बाळा, तुझी या ठिकाणी जागा नाही, तू परमेश्वराच्या राज्यासाठी योग्यतेचा आहे, त्याच कामासाठी तुला निवडलंय, मग आता तुला त्याच ठिकाणी जावं लागणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, आज आम्ही
जर या सगळ्या गोष्टी जर आम्ही ओळखत नसेल, या गोष्टी जर या गोष्टीची जर आम्हाला जाणीव नसेल, तर कदाचित आम्ही आज पण अंधकारामध्ये जीवन जगतो. ख्रिस्ताचं वचन सांगतं की जर तू आपल्या भावावरती प्रेम करत नसेल तर तू आज पण अंधकारामध्ये जीवन जगतो. तू किती चांगला असेल, तू किती चांगला प्रॉफिट असेल, पाळत असेल, तू चांगल्या पद्धतीनं भविष्यवाणी करत असेल, परंतु जर तू तुझ्या भावावरती प्रेम करत नसेल तर तू आज पण अंधकारामध्ये जीवन जगतो. हालेलुया. ख्रिस्ताने तुम्हाला प्रकाश दिलेला आहे. तो म्हटलं मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो तो अंधारात कधी चालणार नाही. ख्रिस्ताने प्रकाश दिलाय, आता त्या प्रकाशामध्ये आम्ही आलेलो आहोत, तर आमच्या जीवनामध्ये तो प्रकाश समजला गेला पाहिजे. जर आमच्यामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश नाही तर समजून तुमच्यामध्ये प्रीती नाही, तुमच्यामध्ये परमेश्वराची दया नाही, परमेश्वराची सौम्यता तुमच्यामध्ये आज पण नाही. परमेश्वर म्हटलं जे कार्य मी केलं त्याच्याही पेक्षा तुम्ही अधिक कराल. पण तेव्हा ज्यावेळेस ख्रिस्ताचा अनुग्रह तुमच्यावर येईल, ज्यावेळेस ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यावरती येईल आणि तो प्रकाश फक्त घ्यायचा नाही तर तो प्रकाश तुम्हाला पांगवायचा, तो प्रकाश द्यायचा इतरांना. ज्या ठिकाणी अंधकार आहे, ज्या लोकांना ख्रिस्ताचं नाव माहिती अशा लोकांना ख्रिस्ताबद्दल सांगा, ख्रिस्ताचं प्रीती सांगा, ख्रिस्ताची दया सांगा, कशा पद्धतीने त्यांनी तुमच्यासाठी उत्कृष्ट असं काम केलंय, या कामाबद्दल तुम्ही लोकांना ते वर्णन सांगा आणि शिकवा. हे गरजेचं आहे.